शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत टोकाची झुंबली, मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे। पुण्यात भाजपने खासदार मेधाताई यांना आवर बाबा, शनिवार वाडा ही वास्तू कोणाच्या बापाची नाही, शनिवार वाडा मराठा साम्राज्य पेशव्यांचा आहे, पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत, मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत, जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत, त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे। कोथरूडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत, त्यांच्यावरच तातडीनं गुन्हा दाखल करा। खासदार ताईला प्रार्थना किंवा दुआ हे एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक ते करत आहेत। मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे अशी भूमिका रुपाली पाटील ठोंबरे यांनी मांडली। खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीनं आळा घालणं गरजेचं आहे। भाजपला आमचं सांगणं आहे, या खासदारबाईला आवरा। मेधा कुलकर्णी यांना जाणीवपूर्वक वातावरण बिघडवायचं असतं। खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी सातत्यानं जाणीवपूर्वक पुण्यातील वातावरण बिघडवायचं काम करतात असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे, आम्हाला ही मजार काढायची आहे, तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे।